रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमामध्ये भजन पाठ क्रमांक 5 पर्यंत आपण आलो होतो. हा भाग भजन पाठ क्रमांक 6 आहे. मागच्या भागामध्ये आपण हातावर तबल्याच्या बोलासोबत मूठ टाळी खाली टाळी आणि गुटकाटोल काळटोल कसा म्हणावा किंवा त्याचा सराव कसा करावा याच्याबद्दल आपण माहिती घेतली. या भागामध्ये आपल्याला आता टाळाचा उपयोग करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला लक्षात घ्यायचंय टाळ कसा धरावा. इथून सुरुवात आहे. आपण टाळ आहे ना, बरेच जण असे धरतात, कोणी असं धरतात. म्हणजे असं धरण्याचा सुद्धा प्रकार बरेच जण समजत नाही. पण लक्षात घ्या, हा माझा डावा हात आहे. डाव्या हातात या अंगठ्याच्या या दोन्हीच्या मध्ये असं टाळ घ्यायचं इथं असं. हे बघ लक्षात घ्या. दिसतो का जवळून? अंगठा आणि ही तर्जनी याच्यामध्ये घ्यायचं टाळ असं आणि इथे धरायचा. गंमत अशी असते की या टाळातून आपल्याला नाद पाहिजे, टोलाचा नाद असा. तर हा नाद जर हे दबलेला असेल पूर्ण असं, आपण असं धरलं तर हे पूर्ण दबतंय बा, पूर्ण दबलंय, हे वाटीचा नाद निघत असतो. म्हणून तसं नाही धरायचं, बरोबर असं धरायचं आहे टाळ. दुसरी गोष्ट, टाळ भजनी टाळ वापरायची. आपण भजनामध्ये भजनी टाळ वापरायचा. भजनी टाळ म्हणजे लहान टाळ. भजनी टाळ काही असं वेगळा टाळ नसतो. पण कीर्तनी टाळ जे आहेत ना, कीर्तनी टाळ मोठाले असतात, ती मात्र अशी धरता येत नाही. ते असं धरावं लागतं, आतून धरावं लागतं असं, कारण ती मोठी वाटी असते त्याची. ही लहान आहे. हे भजनामध्ये आपण ज्या टाळाचा वापर करायला पाहिजे ती टाळ येते. याच्यापेक्षा थोडासा मोठा असला तरी चालेल. तर हा असा धरावा. या 3 बोटामध्ये असं, हे 3 बोट आहे, 3 बघून घ्या, 3 बोट असा. आणि मग याला जरा पकावा ठरायची, म्हणजे असं धरायचं. अंगठा असा आडवा लावायचा आणि हे दोन्ही बोटामध्ये धरायचं असं, आणि हे बोट इथं असं सपोर्टला घ्यायचं. आणि नंतर हा आपण हातोडीच्या पद्धतीने धरतो ना अशी. हे बा 2 बोटामध्ये धरलं आणि पट्टी या साईडला आली अशी, असं धरलं आपण. हे हातोडी जशी धरतो त्या पद्धतीने धरायचं. मग वर बी नाही करायचं, असा बी नाही करायचं. हातोडीच्या पद्धतीनं ह्या मागच्या या खालच्या बुंध्याला, टाळाचा जो बुंधा आहे खालचा, त्याला पकडायचं असं. ही जी वाटी आहे ना, ती वाटी फक्त खुली सोडायची, कारण त्या वाटीतून नाद निघतो. तर अशा प्रकारे आपण टाळ धरायचा. आणि याच्यावर आपल्याला 2च गोष्टी शिकायच्या आहेत. जशा मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूठ टाळी या 2 गोष्टी शिकलो आपण. मूठ टाळी खाली, किंवा त्याला आपण आत बाहेर असं म्हटलं तरी चालतं. तसं आता टाळावर आपल्याला काय करायचंय, मूठच्या ऐवजी आपण घुटका म्हणतो. मागच्या भागात आपण गुटकाटोल काळटोल याचा सराव केला असेल. आणि मी परत सूचना देतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही मेहनत करून 7 प्रकारचे टेम्पो तयार केलेले आहेत. त्या व्हिडिओला नाव सुद्धा आहे टेम्पो. 80चा टेम्पो, 120चा टेम्पो, 144चा टेम्पो, नंतर 176चा टेम्पो, नंतर 200चा टेम्पो आणि 224चा टेम्पो. असे सरळ मात्र्याचे 5 टेम्पो आहेत, 5-6. आणि 80 ते 224 पर्यंत विलंबित ते अतिजलद, आणि 224 पासून परत मागं वाजवत आणलं 80 पर्यंत. असा तो एक अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ केला की ज्याच्यात तुम्हाला तुमची लय पक्की झाली नाही किंवा झाली हे बरोबर कळतं. तर तो एक भाग तुम्ही दररोज करायचा सराव. मी परत सांगतो, आम्ही व्हिडिओ कमीत कमी कालावधीमध्ये करून अपलोड करणार आहे. याचा अर्थ तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला आणि लगेच आजचा तर नुसतं पाहून घ्या, मात्र सराव करताना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच करा आणि मग एक व्हिडिओ पुढे जा. तुम्हाला अनेक महिने करायचे आहे, कदाचित वर्ष लागेल. माहिती आम्ही 8 दिवसात टाकणार, परंतु तुम्हाला हे तुमच्या शरीरामध्ये
निर्माण करायला वर्ष जाऊ शकतं, 1.5 वर्ष जाऊ शकतं. पाहिजे तो व्हिडिओ काढायचा आणि पाहिजे तो टेम्पो काढायचा आणि त्या टेम्पोमध्ये तुम्ही सराव करायचा आहे. एवढी सुविधा तुम्हाला दिलेली. आता आपण टाळावर आपण सराव करणार कसा ते लक्षात घ्यायचं. आपण हातावर गुटका टोल काल टोल म्हटला. गुटका टोल काल टोल, गुटका टोल काल टोल. आता आपल्याला गुटका आणि टोल टाळाची भाषा आहे ती. हा गुटका आहे, बघून घ्या. असं मी कसं ऐकला, असं गुटका असं असा नाही मारायचा. हे असं मारले गुटका नाही होतो, तो टोल होतो. म्हणून हा गुटका म्हणजे गुटक्याचा नाद निघायला नको आणि टोलाचा नाद दबायला नको. हे सूत्र ध्यानात ठेवा. गुटक्याचा नाद निघायला नको आणि टोलाचा नाद दबायला नको. म्हणून हा गुटका आहे, याचा नाद नाही, याचा नाद निघू द्यायचा नाही. हे गुटका आणि हा टोल. टोलचा नाद येऊ द्यायचा पूर्णपणे. टन वाजला पाहिजे असा, जसं आपण घंटा वाजवतो शाळेतली, टन 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 असे, तर याला टोल म्हणतात. आणि हा गुटका. गुटका आणि या दोनचा सराव तुम्हाला तबल्यासोबत नाही, बसल्या बसल्या करायचा आहे. असा गुटका टोल, 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 गुटका टोल. असं सराव तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं करा आणि तुमच्या हातामध्ये गुटका टोल अत्यंत गोड वाजला पाहिजे अशा पद्धतीचा बसून घ्या. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तबल्याच्या या तालाबरोबर आणि त्या मात्रेबरोबर 8 मात्रेबरोबर तुम्हाला टाळ वाजवायचा आहे. तर हे लक्षात घ्यायचं तुम्ही. आणि त्याच्यासोबत आपल्याला गुटका टोल काल टोल म्हणायचे. नंतर मात्रे सुद्धा म्हणायचे 1 2 3 4 5 6 7 8. नंतर बोल सुद्धा म्हणायचं आहे. याचा बोल मी त्या कोष्टकामध्ये लिहून दिला, पण आज परत सांगतोय, आठवण करून देतो. मी वाजवून दाखवतो, त्याच्यासोबत म्हणतो. बोल कसा आहे? धिन धिन धिनक तीन तीन तीनक. म्हणजे धिन धिन धिनक, धिन धिन धिनक तीन तीन तीनक, धिन धिन धिनक तीन तीन तीनक. 8 धिन धिन धिनक तीन तीन तीनक. बोल ध्यानात ठेवायचा. धिन हा एक मात्रा आहे. धिन धिन धिनक झाली 4 मात्रे. नंतर तीन तीन तीनक, 3 हा 5 मात्रा आहे. 3 हा बोल वाजला तर तिथं 5 मात्रा यायला पाहिजे आणि धिन वाजला त्याला 1 मात्रा यायला पाहिजे. तबल्यावर स्पष्ट दिसतं. व्यवस्थित आपला कान पक्का करून ऐका. धिन शब्द पडतो, नंतर थोडा गॅप जातो पुढे. हे बघा, धिनक तीन तीन तीनक, धिन धिन धिनक तीन तीन. बरोबर ऐका. धिन धिन धिनक तीन तीन तीनक, धिन धिन धिनक तीन तीन तीनक, धिन. अशा प्रकारे हा बोल आपल्या कानात बसला पाहिजे. आणि मग त्याच्यासोबत आपल्याला टाळ वाजवायचा आहे. तर मी अगोदर तुम्हाला टाळ वाजवून दाखवतो, नंतर सराव कसा करायचा ते सांगतो. अगोदर टाळ वाजवून दाखवतो. गुटका टोलचा सराव तुम्ही अगोदर करायचा आहे. गुटका टोल, गुटका टोल. आणि त्याच्यानंतर मग गुटका टोल काल टोल असा 4 मात्रेत सराव करायचा. गुटका टोल काल टोल. नंतर पुन्हा गुटका टोल काल टोल, गुटका टोल काल टोल. आणि दोन्ही मिळून गुटका टोल काल टोल, गुटका टोल काल टोल, गुटका. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे ज्याला जमत नाही त्याला भजनामध्ये टाळ वाजवता येणार नाही. त्याच्यामुळे आपण सगळेजण हा व्हिडिओ चांगला बघा आणि या व्हिडिओचा खूप वापर करा, भरपूर सराव करा. आणि जे टेम्पो दिले ते वेगवेगळ्या टेम्पोमध्ये सराव करा. आणि
80 ते 224 वाला जो टेम्पो आहे, अति विलंबित ते अति जलद ते विलंबित, तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला टाळ वाजवता आलं तर तुम्ही कुठल्याही भजनामध्ये टाळ वाजवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र सोबत तबल्याच्या बोलाच्या मागे आणि पुढे जायचं नाही, ते सोबतच चालायचं. आता या भजनी टेक्यामध्ये धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक या 4 ठिकाणी न येतो बघा. हे बा, धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक. तर हे न जो येतो ना तो तबल्यावर स्पष्ट दिसतो, आणि न जिथे येतो तिथे याच्यातला टोल असतो, आपल्या टाळामधला टोल असतो. हे बघा, मी बोल लावतो आणि वाजून दाखवतो. पहिलं आवर्तन जाऊ देताना तसं जाऊ द्यायचं आणि त्याच्यासोबत आपण बोल म्हणायचा. धिन धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक. आपण व्यवस्थित ध्यान द्या, जिथं न येतो तिथं टोल दिसतो. तबल्याशिवाय म्हणून दाखवतो मध्ये मी. धिन धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक. म्हणजे टाळ वाजवताना टोल कोणत्या मात्रेवर असतो ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कोणत्या बोलावर असतो ते लक्षात आलं पाहिजे. तर मात्रा कोणते, 2 4 6 8 या ठिकाणी टोल पडतो. आणि तिथं बोल कोणतं आहे, धिन न धिन धी नक तीन न तीन ती नक. भाई न धिन नक न तीन नक हे 4 बोल आहेत की जिथं टोल पडतो, हे लक्षात घ्यायचंय. आणि वाजवताना एकदा हाताला सवय लागली की आपोआप आपले हात वाजवायला लागतात, त्यांना सराव जास्त करून सवय लावायची याला. तर बघा, मी परत वाजून दाखवतो. धिन धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक, धिन धिन धी नक तीन न तीन ती नक धिन. तर असं या बोलाचं, या तालाचं वातावरण आपल्या माइंडमध्ये सेट व्हायला पाहिजे, डोक्यामध्ये फिट व्हायला पाहिजे. म्हणजे मग ते भजन कुठे चाललंय, बरोबर आहे का, चूक झालं का, हे सगळं कळायला लागतं. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये या तबल्यासोबत 8 मात्रा म्हणायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला गुटका टोल, काळ टोल हे म्हणायचे, आणि त्याच्यानंतर आपल्याला बोल म्हणायचं आहे. धिन न धिन धिनक तीन न तीन तीनक. आणि तुमच्या कोष्टकामध्ये मी एक शिल्लकचा बोल दिलेला आहे, जो ठाईची चाल म्हणताना कामी येतो. तो बोल आहे धिन धिन धा धा तीन तिरे किट धिन धा गे तिरे किट धिन. असा तो 8 मात्र्याचा बोल आहे. कारण तो बोल द्यायचं कारण महत्वाचं हे की आपण भजन म्हणताना जर शास्त्रीय अभ्यास असेल, स्वरांचा अभ्यास असेल, तर असा व्यक्ती अत्यंत विलंबित मध्ये हा भजनी टेका म्हणू शकतो. आणि अत्यंत विलंबित भजनी टेका याचा अर्थच ठाईचा बोल आहे. 8च मात्रे ते सुद्धा, म्हणून तो मुद्दाम माहितीसाठी आपल्याला दिला. आपण भजनामध्ये तो म्हटलाच पाहिजे असं काही नाही. तयारी असेल ती म्हणतील, तयारी नसेल तर आपला भजनी ठेका मात्र अत्यंत महत्वाचा आहे. आता मी काय करणार, तालासोबत वाजून दाखवतो. 4ही प्रकार, मात्रे, गुटका टोल, काळ टोल, त्याच्यानंतर धिन न धिन धिनक तीन न तीन बोल, अंदर ठाईचा बोल, असं 4ही. आणि आपलं कन्फ्युजन होऊ नये, मागे पुढे होऊ नये म्हणून आपण एक ठरवून घेऊ की मात्रे 2दा म्हणतो, त्याच्यानंतर गुटका टोल काल 2दा म्हणतो, नंतर बोल 2दा म्हणतो, आणि ठाईचा बोल 2दा म्हणतो. म्हणजे क्रमानं आपल्याला कन्फ्युजन व्हायचं काम नाही, मागे पुढे जायचं काम नाही. तर बघा, सुरुवात करतो. सुरुवातीला एक आवर्तन जाऊ द्यायचं. आवर्तन कशाला म्हणतात, तालात जेवढे मात्रे असतात ते मात्रे पूर्ण झाले आणि एक मात्रेवर आलो की त्याला म्हणतात एक आवर्तन.
म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 1 हे झालं एक आवर्तन. म्हणून आता एक आवर्तन तबल्यात अगोदर जाईल, पण ते तसंच न जाऊ दे तर त्याच्याबरोबर आपल्याला ताल म्हणायचं आहे आणि मग 1 2 सुरू करायचंय. बघा, दिन धिन धिनक तीन तीन तीनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धिनक तीन तीन तीनक धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट धिन धिन धा धा तीन तिरकिट धिन धागे तिरकिट 1. असा हा सराव एक नमुना म्हणून मी तुम्हाला करून दाखवला. आता तुम्ही काय करायचंय, या पद्धतीनं 80 टेम्पोच्या व्हिडिओ बरोबर 15 मिनिटं सराव करायचा आहे, नंतर 120च्या टेम्पो बरोबर करायचा आहे, नंतर 144च्या टेम्पो बरोबर, नंतर 176च्या टेम्पो बरोबर, त्याच्यानंतर 200च्या टेम्पो बरोबर, नंतर 224च्या टेम्पो बरोबर तुम्हाला हा सराव करायचा आहे. पुन्हा एक आयडिया सांगतो, प्रत्येक टेम्पो बरोबर समजा तुम्हाला एकदम मात्रे गुटका टोल काल टोल बोल हे जमणार नाही, तर तुम्ही तसं करू नका. मी करून दाखवलं. तुम्ही काय करा, पहिल्यांदा तुम्ही काही दिवस नुसते मात्र्याचा सराव करा, नुसत्या मात्र्याचा सराव करायचा. म्हणजे 1 2 3 4 मी करून दाखवतोय बा. दिन धिन धिनक तीन तीन तीनक 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6
7 8 1 असं त्या वेगवेगळ्या टेम्पो बरोबर तुम्ही नुसता मात्र्याचा सराव करायचा. नंतर फक्त गुटकाटोल कालटोलचा करायचा. नंतर धिन न धिन धिनकाचा करायचा. नंतर धिन धिन दहा तीन म्हणजे ठाईच्या बोलाचा करायचा. असा प्रत्येकचा सेपरेट करा. आणि मग छानपैकी हात बसला की मग एकत्रित करा. म्हणजे 2दा मात्रे म्हणा, 2दा गुटकाटोल काल म्हणा, 2दा धिन न धिन धिनक तो बोल म्हणा, 2दा धिन धिन दहा तीन तिरकट दिन हा बोल म्हणा. आणि असा सराव तुम्ही करा. मित्रहो, आपल्याला कमीत कमी 15 मिनिट सराव केला पाहिजे. घाई करून चालणार नाही. जेव्हा तुम्हाला वेळ असतो तेव्हा 15 मिनिटं तुम्ही एकाग्र होऊन बसा. आणि मी दिलेले टेम्पो तुम्ही 15-15 मिनिटाची टेम्पो येते तर त्याच्यावर तुम्ही सराव केला तर नक्की तुमचा टाळाचा हात पक्का होईल, तुमची लय पक्की होईल, याच्यात शंका नाही. आणि मला तुम्हाला वारंवार विचारायचं काम पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या तबल्याच्या सोबत, तबल्याच्या बोलासोबत गुटका टोल काळटोल, मात्रे, बोल आणि ठाईचा बोल याचा सराव करू शकतो. मित्रो, मी परत सांगतो, सरळ टाळ वाजवणे अत्यंत महत्वाचं आहे. तो आल्याशिवाय पुढील भागामध्ये लग्गीचा टाळ सांगणार आहे मी. पण हे पक्का असल्याशिवाय लग्गी जमतच नाही. हे बऱ्याच जणाला येतं असं अंदाजे कवायना. परंतु आता मात्रे धरून चालायचं. 3ला हात तिकडे गेला पाहिजे, 7ला इकडे गेला पाहिजे बाहेर. आणि हे सगळं झालं, पक्क आपल्या हातात बसलं की मग लग्गीचा टाळ सहज वाजवता येईल. यापुढे 7व्या भागामध्ये मी लग्गी कशी वाजवावी अगदी सुटसुटीतपणे ते समजून देणार आहे. तोपर्यंत आपण थांबू. आपण सर्वांनी व्हिडिओ बघा, व्हिडिओ कसे वाटलेत, हा सराव तुम्ही कसा करता त्याचा लहान व्हिडिओ तुमचाही करून मला पाठवा व्हॉट्सअपवर. माझा नंबर मागच्या भागात मी दिला. अजूनही आपल्याला जर नंबर त्या भागात पाहिला नसेल तर मी तोंडी सांगतो. 9823 1505 59 हा माझा नंबर आहे. त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही काय करता ते मला पाठवाल तर खूप आनंद मला मिळेल. तर एवढी विनंती करतो. आणि आपल्या मित्रांना, भजनप्रेमी मित्रांना, ज्यालाही भजन शिकायचे, घरादारात भजन शिकायचं आहे, त्या सगळ्यांना कल्पना द्या की या चॅनलवर अशा प्रकारे टाळाच्या संदर्भात, भजनाच्या संदर्भात सगळं मार्गदर्शन आता उपलब्ध आहे. आपण भजनी टाळाच्या बाबतीत काहीही कमी ठेवणार नाही. पूर्णपणे त्याचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर एवढा हा झालेला भाग या ठिकाणी थांबवतो. पुढील भागात 7व्या भागात भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.